तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिव्हिजन सिरीजच्या चौथ्या लेक्चरमध्ये। जर तुम्ही या आधीचे 3 लेक्चर बघितले नसतील त्या तिन्ही लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे। तर बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये नकाशावर आधारित प्रश्न सोडवा। तर बघा, ह्या प्रश्न प्रकाराला आपण अभ्यासणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत किंवा जे नकाशे आपण अभ्यासणार आहोत तेच नकाशे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत भूगोल विषयामध्ये प्रश्न क्रमांक 4A, तर बघा प्रश्न क्रमांक 4A हा तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न सोडवा या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला विचारला जातो। तर बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 5 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी कुठलेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। म्हणजेच तुम्हाला एक उपप्रश्न एकूण 1 गुणासाठी हा विचारला जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपे हे प्रश्न असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण बघणार आहोत किंवा जे नकाशे आपण अभ्यासणार आहोत तेच नकाशे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। बोर्डाचा अभ्यास करताना हेच नकाशे तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे असतात ते आता आपण बघूया। तर बघा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचा नकाशा हा दिलेला असतो आणि ह्या नकाशावर आधारित तुम्हाला ह्या 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरेही सोडवायची असतात। तर बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आणि कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया। तर बघा, तुम्हाला पहिला नकाशा असणार आहे राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे। तर बघा, ह्या नकाशावर आधारित तुम्हाला हे 5 प्रश्न हे सोडवायचे असणार आहेत। तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेले। तर बघा, नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे ह्या सेवांचे प्रकार दिसत आहे। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, पूर्व पश्चिम महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो। तर बघा, पूर्व पश्चिम महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नकाशामध्ये दिलेले। तर बघा, सूचीमध्ये तुम्हाला पूर्व पश्चिम महामार्ग हा तुम्हाला ग्रीन कलरच्या आउटलाईनने तुम्हाला दर्शवलेला आहे। तर बघा, नकाशामध्ये हा असणार तुमचा पूर्व पश्चिम महामार्ग। तर बघा, हा महामार्ग या ठिकाणी सिलचर आणि ह्या ठिकाणी पोरबंदर या 2 शहरांना तुम्हाला जोडताना दिसतोय। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय। तर बघा, पूर्व पश्चिम महामार्ग पोरबंदर आणि सिलचर या 2 शहरांना जोडतो। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं तुम्हाला अपेक्षित असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, पूर्व किनारपट्टीवरील कोणत्याही 2 बंदरांची तुम्हाला नावं लिहायची। तर बघा, ही असणारी आपली पूर्व किनारपट्टी आणि ह्या किनारपट्टीवरील कुठल्याही 2 बंदरांची तुम्हाला नावंही लिहायची। तर बघा, तुम्ही नकाशामध्ये बघू शकतात की प्रमुख बंदरे तुम्हाला ह्या चिन्हाने तुम्हाला दर्शवलेले दिसतात। तर बघा, ह्या ठिकाणी असणारे आपलं चेन्नई बंदर, ह्या ठिकाणी असणारे विशाखापट्टणम आणि ह्या ठिकाणी असणारे आपलं कोलकाता। तर बघा, कुठल्याही 2 बंदरांची नावं तुम्हाला ह्या प्रश्न प्रकारासाठी लिहायची असणार आहेत। तर बघा, विशाखापट्टणम, कोलकाता, चेन्नई ही पूर्व किनारपट्टीवरील बंदरे आहेत। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं तुम्हाला अपेक्षित असणार आहे। यानंतर बघा, आपला चौथा प्रश्न आहे, श्रीनगर व कन्याकुमारी या 2 शहरांना जोडणारा महामार्ग कोणता। तर बघा, श्रीनगर असणारे तुमचं ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आहे तुमचं कन्याकुमारी। तर बघा, ह्या 2 शहरांना हा पिंक कलरची आउटलाईन तुम्हाला जोडताना दिसते। तर बघा, ही पिंक कलरची आउटलाईन असणारे उत्तर दक्षिण महामार्ग। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे। तर बघा, उत्तर दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी ह्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहिणं अपेक्षित असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला 5वा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आढळते। तर बघा, तुम्ही नकाशामध्ये बघू शकतात की ह्या भागामध्ये तुम्हाला वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आढळते। तर बघा, हा भाग आहे आपला पश्चिम हिमालयाचा आणि हा भाग आहे तुमचा पूर्व हिमालयाचा। त्यामुळे बघा, ह्या भागामध्ये तुम्हाला वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आढळते। तर बघा, हा भाग असणारे आपला उत्तर दिशेकडचा आणि हा भाग असणारे तुमचा ईशान्य दिशेकडचा। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आणि ईशान्येकडील भागामध्ये वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आढळते। तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे। तर बघा, हा होता आपला पहिला नकाशा आणि ह्या नकाशावरती वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात। तर बघा, हा नकाशा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट नकाशा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा नकाशा आहे ब्राझील प्रमुख वाहतूक मार्ग। तर बघा, हा देखील नकाशा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, ह्या नकाशावरती कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते आता आपण बघूया। तर बघा, आपला पहिला प्रश्न दिलेला आहे, नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा।
तर बघा तुम्हाला दक्षिण दिशा ह्या ठिकाणी असते. तर बघा वरच्या बाजूला असणारी तुमची उत्तर दिशा आणि खाली असणारे तुमची दक्षिण दिशा. तर बघा दक्षिण दिशेला रिओ ग्रांडे हे बंदर तुम्हाला दिसत आहे. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे? तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे, नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव रिओ ग्रांडे हे आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव लिहा. तर बघा नकाशामध्ये तुम्हाला प्रमुख रस्ता मार्ग कोणता दिसतो आहे? तर बघा सूचीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला गुलाबी कलरच्या आउटलाईनने प्रमुख रस्ते मार्ग तुम्हाला दर्शवलेले. तर बघा ह्या ठिकाणी असणारे तुमचा ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे? नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग हे आहे. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं तुम्हाला अपेक्षित असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, ब्राझिलियाहून मॅनोसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल? तर बघा मॅनोस हे बंदर ह्या ठिकाणी आहे आणि ब्राझिलिया हे शहर ह्या ठिकाणी असणार आहे. तर बघा तुम्हाला ब्राझिलियाहून मॅनोस या शहराकडे जाण्यासाठी तुम्हाला रस्ते मार्गाचा वापर हा करावा लागणार आहे. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे? तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे, ब्राझिलियाहून मॅनोसला जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागेल. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे, बोआ विस्टा हे विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा बोआ विस्टा हे विमानतळ ह्या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेले आहे आणि नकाशामध्ये वरची बाजू असणारी तुमची उत्तर दिशा. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे? तर बघा बोआ विस्टा हे विमानतळ ब्राझील देशाच्या उत्तर दिशेला आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या नकाशावरचा शेवटचा प्रश्न. तर बघा पाचवा प्रश्न दिलेला आहे, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील 2 विमानतळांची नावे लिहा. तर बघा ही असणारी तुमची पूर्व किनारपट्टी. तर बघा ह्या किनारपट्टीवरतील विविध तुम्हाला विमानतळ हे दर्शवलेले आहेत. तर बघा यापैकी कुठलेही 2 विमानतळ तुम्हाला लिहायचे असणार आहेत. तर बघा रिओ दी जेनेरिओ हे एक विमानतळ आहे, रेफिज हे एक विमानतळ आहे, फोर्ट लेझा हे एक विमानतळ आहे आणि साओ पावलो हे विमानतळ आहे. तर बघा तुम्हाला कुठलेही 2 विमानतळांची नावं ह्या प्रश्नासाठी तुम्हाला लिहायची असणार आहे. तर बघा हा होता आपला दुसरा नकाशा जो आपण ब्राझील देशावरती बघितला. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा नकाशा असणार आहे, प्रमुख महामार्ग व प्रमुख बंदरे. तर बघा हा नकाशा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, कारण बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी ह्या नकाशावरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे बघा ह्या नकाशाचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करून ठेवायचा असणार आहे. तर बघा ह्या नकाशावरती आणखी कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते आता आपण बघूया. तर बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, वरील नकाशा काय दर्शवतो? तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे. तर बघा वरील नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे दर्शवतो. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न आहे, उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बघा उत्तर दक्षिण महामार्ग आपल्याला गुलाबी कलरच्या आउटलाईनने दर्शवलेला आहे. तर बघा हे असणारे आपली उत्तर दक्षिण महामार्ग. तर बघा उत्तर दक्षिण महामार्ग हा श्रीनगर आणि कन्याकुमारी या 2 शहरांना जोडताना आपल्याला दिसतो. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे? तर बघा उत्तर दक्षिण महामार्ग श्रीनगर आणि कन्याकुमारी ह्या 2 शहरांना जोडत आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा आपला तिसरा प्रश्न आहे, पूर्व किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांची नावे लिहा. तर बघा तुम्हाला कुठल्याही 2 बंदरांची नावं लिहायची असणार आहेत. तर बघा ही असणारी आपली पूर्व किनारपट्टी. तर बघा ही आहे आपली भारताची पूर्व किनारपट्टी. तर बघा ह्या किनारपट्टीवरील कुठल्याही 2 बंदरांची तुम्हाला नावंही लिहायची. तर बघा बंदर तुम्हाला ह्या चिन्हाने दर्शवलेलं असणार आहे. तर बघा ह्या ठिकाणी असणारे आपलं चेन्नई बंदर, ह्या ठिकाणी आहे आपलं विशाखापट्टणम आणि ह्या ठिकाणी असणारे तुमचं कोलकाता बंदर. तर बघा ह्या तिन्ही बंदरांपैकी कुठल्याही 2 बंदरांचं तुम्हाला नाव हे लिहायचं असणार आहे. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे? चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता ही पूर्व किनारपट्टीवरील बंदरे आहेत. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं तुम्हाला अपेक्षित असणार आहे. यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली पश्चिम किनारपट्टी असणारी ह्या ठिकाणी. तर बघा ह्या किनारपट्टीवरील सगळ्यात शेवटचं बंदर तुम्हाला कोणतं दिसतंय? तर बघा बंदर ह्या चिन्हाने तुम्हाला दर्शवलेलं असतं. तर बघा ह्या ठिकाणी असणारे आपलं अति दक्षिणेकडील कोची हे बंदर तुम्हाला पश्चिम किनारपट्टीवरती दिसतं. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आहे? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोची हे आहे.
तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर कोणते? तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकच बंदर आहे, जे असणार आहे तुमचं मुंबई या ठिकाणी। तर बघा मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे। तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 भारताचे नकाशे आणि 1 ब्राझील देशाचा नकाशा आपण अभ्यासला। कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतील, कशा पद्धतीने ते सोडवायचं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।